काय नाव ना तुम्ही? प्रदीप माने मॅडम. ग्रंथपाला आहात आपण? हो हो. अच्छा. काय काय देता यादी? पुस्तक म्हणजे ही यादी दिली नव्हती मॅडम. त्यांनी सर्वसाधारण विचारलं, ते कसं मुलीने वगैरे विचारलं, त्यांना ते स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजेत. म्हणजे पोलीस भरती, नर्सिंगसाठी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षा जे असतात ना, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे. त्याला तीच पाहिजेत. बाकीचे आहेत पुस्तकं शाळेवरती. मग तुम्ही त्याची यादी काढली आहेत का? यादी नाही काढली. मग असेल तर देतो मग काढून. किती शेत हवे? किती पुस्तकं लागतील? काय किती शक्य दिलं तर बरं. तुम्ही यादी काढून ठेवा. मला किती वाजता द्याल तुम्ही? मी कॉल करते. हा, प्रकाशक वगैरे नाही तर स्पर्धा परीक्षेचं मार्केटमध्ये येतात मॅडम, तेच पाहिजे. पण कोणकोणत्या भरतीविषयी, म्हणजे असं कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांविषयी, तर ती जरा सांगितलं असतं तर आम्हाला त्या हिशोबाने आणता आली असती ना पुस्तकं. मॅडम का डीएडचे एक मिनिट. हॅलो. नमस्ते. नमस्ते सर. सर मी काय म्हणतो, ते तुम्हाला आपले स्कॉलरशिपसाठी पुस्तकं पाहिजे ना, तर मग ते कुठले सेट, किती सेट पाहिजे नाही ते आम्हाला जरा व्यवस्थित द्या. पहिले 4थी ते 5वी, मग 7वी पर्यंत, परत पुढची यादी 8वी 9वी. सर चौथीचे 10 सेट, 7वीचे 10 सेट स्कॉलरशिपचे. आपण ते कुठल्या स्कॉलरशिप 10 सेट स्कॉलरशिप माध्यमिक हे जे 4थी आणि 7वी. 4थी आणि 7वीचे 10 सेट. 10 सेट. आणि याचे नवोदय विद्यालय. नवोदय विद्यालयाचे किती? नवोदय विद्यालयाचे 3-4 द्या बस. 3-4. नवोदय विद्यालय. नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षा. नवोदय. डीएडची स्पर्धा, सीईटीची स्पर्धा परीक्षा. ती मुलं आपल्याकडे आहेत का? पण नाही, पण आता ती तयारी करतात ना 11वी पासून. त्यांना ते 12वी झालं नवोदय 3-4. हॅलो. डीएडची परत पोलीस भरतीचे. डीएडची पोलीस भरती. डीएडची स्कॉलरशिप. परत पोलीस भरतीचे. परत नर्सिंग, परत वेगवेगळ्या अशा स्पर्धा परीक्षा असतात ना. नाही सर, ते आपल्याला जे घ्यायचे ना आता, कारण की नवोदयचे असणार, स्कॉलरशिप 4थीचे असणार, बरोबर की नाही? आणि 8वी 9वीला स्कॉलरशिप नसते ना? 8वी 9वी नाही ना आमच्या. नाही ना. आणि ती कुठली मागे एक्झाम तुम्ही सांगितलेली अजून एक स्पर्धा परीक्षेचा? ते नवोदयचे परत एमटीएस आणि एनटीएस म्हणून. एमटीएस आणि एनटीएस. याचे किती सेट लागतील? 5-5 द्या. 5-5 सेट. आणि हे डीएड स्कॉलरशिपचे किती पाहिजे? ते पण द्या ना. 5-5 सेट. पोलीस भरतीचे पण पाहिजेत बरं. ते पण 5-5 घेतले आम्ही. हॅलो. अजून एक प्रज्ञाशोध परीक्षा काय म्हणते? तेच मी सांगत होतो. प्रज्ञाशोध द्या 5. प्रज्ञाशोध परीक्षा. एवढा असं जर मिळाले ना बाकीचे स्पर्धा परीक्षेचे स्टॉल मध्ये देतात ते. ते स्टॉल मध्ये कुठले असतात? स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळ्या 10वी 12वी नंतरच्या ज्या परीक्षा असतात ना गव्हर्नमेंटच्या, परीक्षेसाठी पुस्तकं येतात बाहेर. नाही, आपल्याला हे आता सध्या स्कॉलरशिप साठी आपण विचार करतोय ना. सध्या मुलांना स्कॉलरशिप भेटली पाहिजे म्हणून. कारण की ते टाटा पॉवरने जे सांगितलं ते आपल्याला कम्प्लीट करायचंय पहिलं. बरोबर. आणि मी सर काय म्हणतो, आपल्याकडे आता बिर्लाचं जे सॉफ्टवेअर आहे, तर ते तुम्ही मुलांसाठी वापरतायत का नाही? वापरतो ना सर. आणि मग ते वापरत असला तर मग सुंदरमचं हवंय का तुम्हाला नको? हॅलो. मग सरांशीच बोला मग. बरं, मग परत सरांना मी फोन लावतो. हॅलो. सर द्या ना सुंदरमचं आम्हाला एक. सर आहेत का तिथे? सर मी काय म्हणतो, मग तेच म्हटलं, तर तुम्हाला जे बिर्लाचं आहे तर बिर्लाचं व्यवस्थित आहे का सुंदरमचं चांगलं आहे? आम्ही ते बिर्ला जाऊन आलो, त्याच्यानंतर सुट्टीला घेणार ते ऑन केलं नाही, आपण झालं नाही आमच्याकडनं. अजून तुमचं द्या ना सर. तुमचं चांगलं आहे, आम्ही दाखवलं ना बहुतेक ना. बरं. मग चालेल. मग आम्ही सुंदरमचं तसं सरांना सांगतो का सुंदरमचं यांना हवं आहे. चालेल. ते आपल्याला टाकून देऊया. फिट करून घेऊ ना. चालेल. आणि सर ते पाण्याच्या टाक्यांचं काय झालं? काढतो मी. सर काय ते आम्हाला 15 तारखेच्या आत ना तुम्हाला ते आणून द्यायचं होतं ना. चालेल. मी आता आज आमच्या अजून काढून घेतो मी. कधीपर्यंत भेटेल?
काय आज उद्या तुम्हाला देऊन टाकू. बरं बरं चालेल मग. हां आणि बघा हे स्कॉलरशिपचे वाचून दाखवतोय. स्कॉलरशिपचे 4थीचे 10 सेट, 7वीचे 10 सेट, नवोदय विद्यालयाचे 3 ते 4 सेट, D.Ed साठी D.Ed स्कॉलरशिपचे 5 सांगितले, पोलीस भरतीचे 5, MTS 5 सेट, NTS 5 सेट, प्रज्ञाशोध परीक्षेचे 5 सेट आणि सुंदरमचं सॉफ्टवेअर. ओके चालेल ना सर. चला ओके थँक्यू.